चॅप्टर 5 समानार्थी शब्द. मराठी भाषेत एकाच अर्थाचे अनेक शब्द वापरले जातात. यालाच आपण समानार्थी शब्द असे म्हणतो. उदाहरणार्थ, आई या शब्दासाठी माता, जननी, माऊली असे त्याच अर्थाचे अनेक शब्द आपण वापरत असतो. तर अशा प्रकारचे काही समानार्थी शब्द आहेत. मी स्क्रीनवर देतो, तुम्ही ते सराव करून घ्या. तर बघा, आपले काही असे शब्द आहेत, त्या तुम्ही अभ्यास करा, चांगला सराव करा आणि या मुलांसोबत तुम्ही शब्द लक्ष देऊन ऐका, म्हणजे तुमचा अलंकार, दागिना, भूषण, अवघड, कठीण, अंग, शरीर, देह, तनु, अंत, शेवट, अंधार, काळोख, तिमिर, आकाश, बादल, आभाळ, आग, अग्नी, विस्तव, आचरण, आचरण, वर्तन, आदर, पूज्यभाव, सन्मान, आनंद, हर्ष, मोद, आपत्ती, संकट, आरसा, दर्पण, आश्चर्य, नवल, आज्ञा, आदेश, हुकुम, आंबा, आम्र, उदर, पोट, उदार, दानशूर, उदास, दुखी, खिन्न, एकजूट, एकता, ऐक्य, एकी, कबूतर, कपोत, कल्याण, कल्याण, हित, कष्ट, मेहनत, काठ, काठ, किनारा, तट, कान, कर्ण, कार्य, काम, कावळा, काख, कासव, कुर्म, किनारा, काठ, तीर, किल्ला, गड, गड आणि दुर्ग, दुर्ग, कुत्रा, श्वान, कोंबडा, कुक्कुट, खग, पक्षी, विहग, खडक, पाषाण, खंत, खेडे, खेद, खेद, दुःख, दुःख, खेडे, ग्राम, खेडा, गाव, गाव, खेळ, क्रीडा, ख्याती, प्रसिद्धी, गणपती, गजानन, विनायक, लंडोबा, लंबोदर, गंध, सुहवास, सहवास, गंध, वास, सहवास, गाणे, गीत, गाय, गोमाता, धेनू, गोष्ट, कहाणी, कथा, गौरव सत्कार, और ग्रंथ, पुस्तक, घट, मठा, घडा आणि माठ, घर, ग्रह, सदन, घोडा, अश्व, तुरग, चंद्र, सोम, शशी, सुधाकर, चेहरा, मूक, चेहरा, मुख, रुपयात, चेहरा, मूक, आनंद, चोंच, चंचू, छंद, नावड, नाद, आवड, जग, जग, दुनिया, विश्व, जमीन, भू, भूमी, धरा, जीव, प्राणी, निर्झर, झरा, निर्झर, झाड, वृक्ष, तरु, झुंज, झुंज, लढा, संग्राम, संघर्ष, झुंबड, गर्दी, झेंडा,
ध्वज निशान डोके, सिर मस्तक माथा डोळे, नयन नेत्र ढग, मेघ जलद, तरुण, युवक जवान तळे, तालाब सारस, तारे, चांदण्या, तारका, तुडुंब, काठोकाठ, काटोकाट तृण, गवत त्रषा, तहान तोरण, पताका, थकणे, दमणे थवा, घोळका समुदाय थंड, गार शीतल शीत, दार, दरवाजा दिवस, दिन दूध, दुग्ध दुग्ध, क्षीर, दूर, लांब देव, ईश्वर ईश परमेश्वर भगवान दैन्य, गरिबी दारिद्र्य, धन, पैसा संपत्ती, संपत्ती नदी, सरिता नमस्कार, दंडवत प्रणाम. नवरा, पती नाच, नृत्य नाजूक, कोमल नाव, बोट होड होडी, होडी परीक्षा, कसोटी पर्वत, गिरी पंख, पर पंडित, शास्त्री विद्वान, पाऊस, वर्षा पर्जन्य, पाणी, जल पय, पान, पल्लव पत्र पर्ण, पाय, पद चरण, पांढरे, शुभ्र धवल, पिता, वडील जनक पिशवी, थैली पुढारी, नेता नयन नायक, नायक पृथ्वी, भूमी धरती धर जमीन धरणी, वसुंधरा, प्रकाश, उजाड उजेड, प्रभात, प्रभात, पहाट प्राणी, जानवर पशु, पशु प्रमाणिक, इमानी विश्वासू, विश्वास फांदी, फांदी हं, शाखा, शाखा फूल, सुमन पुष्प कुसुम, कुसुम बकरी, शेली बर्फ, हिम बहीण, भगिनी भगिनी, भगिनी बाग, बगीचा उद्योग उद्यान, उद्यान बाण, तीर तीर, शर, बैल, बैल, वृषभ पोळ भाऊ, बंधू मदत, सहाय्य महिमा, मोठेपण थोरवी, मंगल, पवन पावन पवित्र मंजूळ, गोड मधुर, मधुर माकड, मरकट मार्ग, रस्ता रस्ता, वाट, पथ, सडक, माती, मृदा मासा, मीन मत्स्य, मीन, मित्र, सखा दोस्त मुलगा, पुत्र लेक, लेख तनय, मुलगी, कन्या, लेक, पुत्री, मोर, मयूर मौज, मजा गंमत राजा, नरेश रात्र, निशा रजनी रात्र राक्षस, दानव असुर, दैत्य, लाडका, आवडता, वन, जंगल अरण्य, विपिन विपिन, वस्ती, वसाहत वंदन, नमस्कार, नमस्कार प्रणाम नमन, वारा, वात, वायू, पवन,
विद्या, ज्ञान, विनय, नम्रता, वीज, विद्युत, वेल, लता, वेश, पोशाख, शत्रु, रिपू, वैरी, वैरी, शहर, नगर, पूर, पूर, पुरी, शिक्षक, गुरु, आचार्य, गुरुजी, शेत, शिवार, मळा, मळा, शेपूट, पुच्छ, समुद्र, सिंधू, सागर, दर्या, दर्या, सावली, छाया, सिंह, वनराज, वनराज, केसरी, केसरी, केशरी, सुंदर, मनोहर, रम्य, देखने, सूर्य, रवि, भास्कर, मित्र, स्तुती, प्रशंसा, कौतुक, स्त्री, महिला, नारी, वनिता, स्वच्छ, निर्मळ, हत्ती, गज, हरिण, मृग, सारंग, हात, क- कर, कर, हस्त, हस्त, हिम्मत, धैर्य, हुशार, चतुर, क्षमा. माफी. बाय. तर अशा प्रकारचे आपले समानार्थी शब्द आहेत आणि याच्यावर प्रश्न कसे विचारले जातात हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर यामध्ये सर्वासाठी पहिला प्रश्न आहे बघा, ठळक अक्षरातील शब्दाचे समानार्थी शब्द निवडून त्याचा पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. तर पहिला शब्द आहे घोडा. तर आता ह्या घोड्यासाठी समानार्थी शब्द या 4 पर्यायामधून आपल्याला घ्यायचं आहे. तर पहिला पर्याय आहे गंधर्व, दुसरा अश्व, तिसरा श्वान आणि चौथा गज. तर गंधर्व म्हणजे गाढव, अश्व म्हणजे घोडा, हा दुसरा पर्याय योग्य आहे. श्वान म्हणजे कुत्रा आणि गज म्हणजे हत्ती, म्हणून योग्य पर्याय क्रमांक 2 आहे. आता दुसरा शब्द आहे प्रभात. प्रभातला पहिला पर्याय मध्याह्न म्हणजे दुपारची वेळ, दुसरा पर्याय संध्याकाळ, तिसरा पर्याय आहे पहाट आणि चौथा पर्याय आहे सकाळ. तर प्रभातसाठी योग्य पर्याय क्रमांक 3 आहे, कारण सकाळच्या अगोदर पहाट असते. तर आता तिसरा शब्द आहे पक्षी. याला पर्याय आहेत समानार्थीसाठी, पहिला पर्याय मृग, दुसरा पर्याय राघव, तिसरा पर्याय तुरग आणि चौथा पर्याय आहे खग. तर याला चौथा पर्याय योग्य आहे. आणि चौथा शब्द आहे मोर. याला समानार्थी शब्दाचे पर्याय, पहिला पर्याय खग, दुसरा पर्याय मोर, तिसरा पर्याय विहग आणि चौथा पर्याय बक. म्हणून या चौथ्या शब्दाचा योग्य पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. आता पाचवा शब्द आहे नेता. याला अनुयायी, नृप, पुढारी आणि नर. तर याला पाचव्याचा योग्य पर्याय पुढारी हा योग्य आहे. आणि सहावा शब्द आहे सूर्य. याला पर्याय शशी. शशी म्हणजे चंद्र, ग्रह म्हणजे ग्रह, सूर्यमालेतील ग्रह, आणि सुधांशू म्हणजे पण चंद्रच आहे. तर रवी हा ह्याचा योग्य पर्याय आहे. आता सातवा शब्द आहे पाऊस. याला सरी, वर्षा, वर्षाव आणि शिडकावा. तर याला सातवाला समानार्थी शब्द पर्याय क्रमांक 2 वर्षा बरोबर आहे. आता असेच प्रश्न दुसरा आहे, पुढील ठळक अक्षरातील शब्दाला समानार्थी नसलेला शब्द म्हणलं. तर इथं पहिला शब्द आहे डोके. आता यात 4 पर्याय दिलेले आहेत, 4 मधून 1 हा समानार्थी नसलेला आहे आणि 3 समानार्थी शब्द आहेत. जे समानार्थी नाही ते याचं योग्य पर्याय आहे. तर हे बघा, डोक्यासाठी पहिला पर्याय शिर, देह, मस्तक आणि माथा. तर याच्यामध्ये पर्याय क्रमांक 2 देह म्हणजे शरीर हे नाही, म्हणून पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर आहे याचं. आता दुसरा शब्द आहे चेहरा. चेहरा म्हणजे मुख,
वदन, तोंड, तनू असे 4 पर्याय आहेत. या 4 पर्यायामधून तनू हे चौथा पर्यायाचा शब्द बरोबर आहे. आता इथं शब्द तिसरा आहे पाणी. याच्यासाठी पेय, उदक, जल, नीर हे 4 पर्याय आहेत. याच्यामधून योग्य पर्याय कोणता ते तुम्ही सराव करून सोडवा. आता चौथा क्रमांक आहे सूर्य. सूर्याला पहिला पर्याय आहे शशी, रवी, दिनकर आणि मित्र. या 4 मधून आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. 5वा शब्द आहे पान. याला पर्याय क्रमांक 1 पर्ण, दुसरा आहे पल्लव, तिसरा आहे पत्र आणि चौथा आहे वेल. तर याच्या 5व्याचा पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. 6वा आहे समुद्र. याला 4 पर्याय आहेत. पहिला आहे सिंधू, दुसरा सागर, तिसरा सरिता आणि चौथा आहे दर्या. तर या 6व्या शब्दाचा योग्य पर्याय क्रमांक 3 सरिता हे उत्तर आहे. तर अशा प्रकारचे आपले प्रश्न आहेत. आता याच्यामध्ये तिसरा एक प्रश्न क्रमांक आहे तर ते